देशाचे संविधान धोक्यात आले असून या संविधानाचे रक्षण करण्यासाठी संसदेत खंबीरपणे लढा देणे गरजेचे आहे। याशिवाय ओबीसी, भटके, विमुक्त आणि इतर वंचित समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी आपण जालना लोकसभेच्या निवडणुकीत उतरलो असून ओबीसी, भटके, विमुक्त समन्वय समितीच्या वतीने मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी, भटके, विमुक्त समन्वय समितीचे उमेदवार दीपक बोराडे यांनी दिली आहे। दीपक बोराडे यांनी जालना लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला। देशाचे संविधान धोक्यात आले आहे, म्हणून आपण संविधानाचे पुस्तक सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दीपक बोराडे यांनी देशाचे संविधान सोबत घेऊन उमेदवारी अर्ज भरला असल्याचे यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्ह्याचा काहीच विकास केला नसल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली। तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय समनक जनता पार्टीकडून, समनकचा अर्थ काय आणि तुमचा अजेंडा काय पक्षाचा? समनक म्हणजे सर्व समान, समानता, आणि या समनक जनता पार्टीकडून मी अधिकृत उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केला। परंतु त्यापूर्वी जालना जिल्हा विजयंती भटके विमुक्त ओबीसी बहुजन समन्वय समितीचा मी अधिकृत उमेदवार आहे आणि या सर्वांच्या वतीनं आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला। ज्या देशामध्ये हे संविधान सर्वोपरी आहे, पण हे सर्व संविधान धोक्यात आहे म्हणून मी संविधानाची प्रतिमा घेऊन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये प्रवेश केला होता। या जिल्ह्यामध्ये मी त्या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतो। ज्या बळीराजाच्या भरोशावर ही समाजव्यवस्था आहे, त्या बळीराजाला तरी रडतात शेतकरी साले असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांचा उमेदवार म्हणून मी या रावसाहेब दानवेंच्या विरोधात उमेदवारी लढतोय। ज्या पोलिसांच्या भरोशावर, खाकीच्या भरोशावर या राज्यातील सुरक्षा समाजव्यवस्था टिकून आहे, या पोलिसांचे प्रतिमा मलिन करण्याचं काम दानवेंनी 2021 मध्ये केलं। केंद्रीय मंत्री असताना स्वतःच्या लेटर पॅडवर संविधानिक पदाचा गैरवापर करून 5 पोलीसवाले सस्पेंड करून पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं। या पोलिसांचा आवाज बनून मी ही निवडणूक लढतोय। या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या भरोशावर हे भाजप सत्तेमध्ये आलं। रावसाहेब दानवे 5 वेळा खासदार झाले। या ओबीसीवर अन्याय होत असताना हे चूप आहे। ज्या धनगर समाजाच्या मतांच्या भरोशावर हे सत्तेमध्ये 25 वर्षापासून आहे, याच कलेक्टर ऑफिसमध्ये या धनगर समाजाचं आंदोलन झालं होतं। यांनी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली। ज्या जिल्ह्यातला प्रत्येक नेता धनगर समाजाच्या बाजूनं बोलला, प्रशासनाच्या विरोध चुकीच्या भूमिकेच्या विरोधात बोलला, परंतु खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र हे दोघंही बोलले नाही। या सर्वांच्या विरोधात मी या ठिकाणी ही निवडणूक लढतोय। जे रावसाहेब दानवे या सर्व समाजाच्या विरोधात आहे, यांचं नेतृत्व म्हणून मी ही निवडणूक लढतोय। पत्रकार परिषदेच्या वेळी ज्यांचा तुम्ही उल्लेख केला होता, ज्यांचा तुम्हाला पाठिंबा असं म्हणले होते, ते आता दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर दिसतात? नाही, कोणत्या व्यासपीठावर दिसतंय? आज दिसतंय। मतदान करताना कोणाला मतदान करतंय दिसत नाही। आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की या जिल्ह्यातला प्रत्येक ओबीसी बहुजन बांधव की ज्यांना असं वाटतंय की आमच्यावर कुठेतरी अन्याय होतो आणि आमचा आवाज बनण्याचं काम दीपक बोराडे करतोय, तो प्रत्येक बांधव मला 100% मतदान करणार। 2014 मध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देणार होते, मात्र आता निवडणुकीच्या काळामध्ये हायकोर्ट आणि तसंच सुप्रीम कोर्टाने देखील स्पष्ट नकार दिलेला आहे। याकडे कसं बघता? कारण तुम्ही धनगर आरक्षणात सर्व सक्रिय आहात। निश्चितपणे या महाराष्ट्रातला 2 नंबरचा समाज हा धनगर समाज आहे। 2 नंबरची मतं धनगरांची आहे आणि धनगरांच्याच मतावर भाजप सत्तेमध्ये आलं हे मी म्हणत नाही, तर देवेंद्र फडणवीसांपासून मोदीपर्यंत सर्व नेते म्हणतात। परंतु पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणणारे फडणवीस यांनी या समाजाची घोर फसवणूक केली, या पक्षानं घोर फसवणूक केली आणि त्यांच्या या फसवणुकीच्या विरोधात समाजाचा आवाज बनून मी या ठिकाणी निवडणूक लढतोय। तुमच्या विरोधात धनगर समाजाचाच उमेदवार उभा केलाय का? जाणून बुजून उभा केलाय का? नाही, माझ्या विरोधात नाही आहे। मी चळवळीमध्ये काम करतोय आणि निश्चितपणे जे उमेदवार आहेत ते सुद्धा समाजाची भावना लक्षात घेऊन ते मला समर्थन करतील याची मला खात्री आहे। ओबीसीमधून 3-4 लोक उभे केलेले आहेत की रावसाहेब दानवे प्रणित तुम्ही निवडणूक लढता, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला। ते पण ओबीसीकडनंच निवडणूक लढवतात। आता रावसाहेब दानवेच्या कडनं कोण आहे? चोराच्या मनात चांदणं। दीपक बोराडेचे आणि रावसाहेब दानवेचे काय संबंध आता हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। मी आज माझ्या डोक्यावर पिवळा फेटा आहे, या पिवळ्याला झोपवण्याची भाषा रावसाहेब दानवेंनी केली। मी त्यावेळेस जाहीर या ठिकाणी वक्तव्य केलं होतं, त्याचा या उमेदवारानं काही निषेध केला नाही। याच्यावरून कळते कोण कोणाचा उमेदवार आहे आणि कोण कोणाच्या विरोधात आहे। आता 3-4 जण ओबीसीमधून खडे उभे राहिलेले आहेत, ते मताचं विभाजन होणार आणि असतात ना। दानवे साहेबांना याचा फायदा होणार नाही? नाही, दानवे साहेबांना फायदा अजिबात फायदा होत नाही आणि मताचं विभाजनही होत नाही। काय आहे ना, खरं खोटं ही जनता ओळखते।
तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा ज्याला समाज किंवा सामान्य माणूस ज्याला म्हणतो ना, तो फार हुशार झालेला आहे. आणि आता या सामान्य माणसाला कळतंय की चांगलं काय, वाईट काय, खरं कोण, खोटं कोण. आणि दीपक बोराडे गेल्या 10 वर्षात जे काम करतात त्याचा फायदा आणि परिणाम यावेळेस दिसून येईल. प्रतिनिधी नाझिम मनियार, NTV न्यूज मराठी, जालना.